देवाला वाईट वाटत आहे. देवाला वाईट वाटतं. कशासाठी? तर तो माझेच लोक मला जुमानत नाही. बघा, म्हणजे परमेश्वर म्हणतो की ज्यांना मी जन्म दिला, ज्यांचं मी पालनपोषण केलं, ज्यांचं मी रक्षण केलं, ज्यांना मी दुधामधाच्या प्रदेशात नेलं, तेच लोक मला जुमानत नाहीत, म्हणजे ओळखत नाहीत. बघा, हे शब्द आपल्याला ओळखत नाहीत. म्हणजे आपण एखाद्याला कधी कधी आपण ओळख देत नाही ना, किंवा लोक आपली ओळख देत नाही. अरे हा तर माझ्या बरोबरच एवढं चांगला, आम्ही एवढं बोलायचं, आता ओळख पण देत नाही. किती वाईट वाटतं ना, है ना? किंवा मी याच्यासाठी एवढं केलं, याला मी एवढी मदत केली, आज मला ओळख पण देत नाही. तर परमेश्वर हा शब्द त्या ठिकाणी वापरत की माझे लोक मला कन्सिडर करत नाहीत. कन्सिडर करत नाहीत म्हणजे काय? म्हणजे तिथं वेगवेगळे शब्द आले बरं का, ओळखत नाही, जुमानत नाही, आणि इंग्रजीमध्ये कन्सिडर शब्द. तसं परमेश्वर म्हणतो की माझे लोक मला कन्सिडर करत नाहीत. म्हणजे देवाचं काय मत आहे ते जुमानत नाहीत, स्वतःच्याच मताने चालतात. हा शब्द आला, माझे लोक मला कन्सिडर करत नाही. आपण देवाला प्रत्येक वेळेला कन्सिडर केलं पाहिजे. देवाला विचारलं पाहिजे, प्रभू मी काय करू, प्रभू मी काय करू, क्षणोक्षणी प्रभू मी काय करू. भले तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येणार नाही, पण तुम्ही कन्सिडर करा. हालेलुया. येस. म्हणजे समजा तुमचे वडील समजा वयस्कर झालेले आहेत, भले कदाचित ते योग्य सल्ला देतील किंवा देणार नाही, पण तुम्ही विचारायचं, पप्पा मुलगी इकडची आहे, काय करायचं? किंवा अशी मुलगी आहे. कन्सिडर करणं, वडिलांना रिस्पेक्ट देणं, आईला रिस्पेक्ट देणं, भावाला रिस्पेक्ट देणं, सासूला रिस्पेक्ट देणं, सासऱ्यांना रिस्पेक्ट देणं, कन्सिडर करणं महत्वाचं आहे. नाहीतर त्यांना मोजायचंच नाही आणि सर्व मानाने निर्णय घेतात. त्याविषयी मला माहित नाही काय काय कसं काय आलं. तर ही गोष्ट आहे की परमेश्वर होतो, बैल तरी कन्सिडर करतो, गाढव कन्सिडर करतं, गाढव जुमानतं, पण माझे लोक मला जुमानत नाही. हा पहिला विचार. दुसरा विचार, परमेश्वर म्हणतो तुम्ही अजून मार का खाता, तुम्ही अजून मार का खाता. तू परमेश्वर होतो लोकांचे डोकं ठिकाण्यावर नाही आणि हृदय पण ठिकाण्यावर नाही. ग्लान झालेले, ग्लान हृदय, ग्लान झालेले, डोकं जे आहे ते हे जखमी झालेले, म्हटले डोकं जखमी झालेले. तो अजून तुम्ही मार का खाता. मग परमेश्वर म्हणतो तुम्ही परत या. परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही परत या. आपण युक्तिवाद करू, आपण चर्चा करू, आपण डिस्कस करू. परमेश्वर म्हणतो तुमची पाप कशी असू द्या, मी तुमची बर्फासारखी शुभ्र करायला तयार आहे. यशया म्हणतो मला हाक ऐकू येते, कोणतरी मोठ्याने ओरडत आहे, मला विचारत आहे, जागल्या जागल्या, रात्र किती बाकी आहे. वॉचमन, अजून रात्र किती आहे आणि पहाट कधी होणार आहे. अशी मला हाक मध्यरात्री ऐकायला येत आहे की जागल्या, रात्र किती बाकी आहे. तो पहाट होणार आणि रात्र पण येणार आहे. तर मागच्या वेळेला आपण पाहिलं की रात्र किती आहे, अजून किती वेळ आम्ही या त्रासातून, दुःखातून, अडचणीतून, कष्टातून, वैतागातून आम्ही किती वेळ राहायचं, जायचं. तर वॉचमन म्हणतो की पहाट होत आहे. हालेलुया. वॉचमन म्हणतो पहाट होत आहे, तुमच्या जीवनातले दुःख जाणार आहेत. हालेलुया. आणि वॉचमन म्हणतो दुःखात पहाट होत आहे पण रात्र पण येणार आहे. दुःख जातील पण परत दुसरा प्रॉब्लेम येईल. एक गेला की दुसरा येतो. होतं की नाही असं? एक प्रॉब्लेम झाला की दुसरा आहेच तयार. मग तो म्हणतो पहाट होणार आहे आणि रात्रही येणार आहे. तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा आणि पुन्हा या. तर प्रभू आपल्याकडून हे अपेक्षा करतो. आता तो परत या म्हणजे विचारा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह झाला हे टाटा बाय बाय करू नका, परत या. हालेलुया. पुढच्या रविवारी परत या. हालेलुया. दर रविवारी परत या. दररोज प्रभूकडे परत या. प्रभूने उत्तर दिलं, प्रभूने सोडलं, परत प्रभूकडे जा. हालेलुया. येस. आणि जर आपल्या जीवनामध्ये जर पहाट जास्त वेळ राहावी, हालेलुया, अशी जर इच्छा असेल तर आपण प्रभूच्या सानिध्यात असले पाहिजे. येस, प्रभूच्या वचनामध्ये असलं पाहिजे.
प्रभूची स्तुती, आराधना, उपासन, प्रार्थनेत आपण असले पाहिजे. तर तुमची जी पहाट आहे ना ती पहाटच राहणार आहे, अंधकार होणार नाही. हालेलुया. आणि ज्याला आपण देवापासून दूर असतो त्याला आपल्या जीवनामध्ये अंधकार येतो. म्हणतो की तुम्ही विचारा आणि परत या.